भाजपकडून सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, संजय काकडे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड, आबा बागुल, वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट असे तब्बल 20 जण इच्छुक आहेत। तर शरद पवार गटाकडनं प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांचं नाव समोर येतंय। लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येतेय तसं तसं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे। अर्थातच आपण पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत बोलतोय। या इच्छुकांच्या चर्चेत वसंत मोरेंनी देखील कायमच आपली ही इच्छुक म्हणून चर्चा सुरूच ठेवली होती आणि याच इच्छेसाठी त्यांनी मनसेलाही जय महाराष्ट्र केलाय। त्यांचा हा निर्णय पुणे लोकसभेचं गणित बदलणारा ठरू शकतो, पण तेच दुसरीकडे इथं यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होईल असं जवळपास क्लिअर दिसतंय। काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर स्ट्रॉंग उमेदवार ठरतायत, पण भाजपच्या उमेदवारांच्याही जमेच्या बाजू समोर येत आहेत। त्यामुळे पुणे लोकसभेची लढत नेमकी कशी होईल, या लढतीमध्ये येथील विधानसभा जागा किती आणि कशा महत्त्वाच्या ठरतील आणि कोणता उमेदवार स्ट्रॉंग ठरतो याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती। आधी इच्छुकांचा मुद्दा क्लिअर करूया। महायुतीमधील भाजपकडून सुनील देवधर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक म्हणून चर्चेत आहेत। यातील मुरलीधर मोहोळांच्या राजकीय पदांचा चढता आलेख पाहता आणि देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून असलेली ओळख पाहता त्यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते, किंवा मग माजी आमदार जगदीश मुळीकांना पुण्यातून एक तरुण चेहरा म्हणून उमेदवारी देण्याचा चान्स मिळू शकतो। पण या दोघांनाही मागे टाकून तिकीट संघाच्या सुनील देवधरांना मिळणार असल्याचं सांगण्यात येते। पक्ष संघटनेत आणि पक्ष वर्तुळात आदराने घेतलं जाणारं नाव, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काम करण्याचा अनुभव, निवडणुकांचा आणि संघटनात्मक बांधणीचा अनुभव आहेच। केंद्रीय स्तरावरील पक्षीय पातळीवरील वावर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष पाठीशी असेल तर ती त्यांची सर्वाधिक जमेची बाजू ठरते। आणि प्लस मध्ये जाणारे फॅक्टर्स म्हणजे भाजप आणि संघाला मानणारा मोठा वर्ग पुण्यातल्या कसबा पेठ, कोथरूड आणि पर्वती भागात आहे आणि सुनील देवधर म्हणजे संघासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलेला कार्यकर्ता ही प्रतिमा त्यांची, शिवाय ते ब्राह्मण असणं देखील त्यांच्यासाठी फायद्याचे ठरतंय। बाकी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मर्यादित आहे। राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात असली तरी ते अजितदादा आणि शरद पवार यांच्यात विभागली गेली आहे, त्यामुळे अजित पवार गटाला तर ही जागा सोडली जाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय। आता महाविकास आघाडीचं पाहायचं झालं तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसची ठरतीये। काँग्रेसमधून इच्छुकांमध्ये मोहन जोशींचं नाव समोर येतंय। मोहन जोशींचं पाहायचं झालं तर 2019 सालीच मोहन जोशी पुण्यासाठी तुल्यबळ चेहरा नाहीत हे स्पष्ट झालं। दुसरे अरविंद शिंदे हे तुल्यबळ स्पर्धक आहेत, मात्र मागे कसबा विधानसभेच्या निकालामुळे रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून काँग्रेसचा आत्मविश्वास बळावलेला आहे, त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकते। पण शरद पवार गटात असणाऱ्या प्रशांत जगताप यांची सक्रियता देखील महत्त्वाची ठरते। कसबा निवडणुकीच्या वेळेसही त्यांचं नाव समोर आलेलं, शहरात असलेलं त्यांचं संघटन पाहता त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार प्रशांत जगताप यांचं नाव समोर करू शकतात, कारण पुण्यात ताकद दाखवली तर त्याचा परिणाम शेजारील शिरूर, बारामती आणि मावळ या 3 प्रमुख लोकसभा जागांवरती पडू शकतो। आता बघूया इथलं पक्षीय बलाबल कसं आहे। कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शहरी असे 6 विधानसभा मतदारसंघ हे पुणे लोकसभा मतदारसंघात येतात। यापैकी शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ अनिल शिरोळे आहेत, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे अशा 4 विधानसभेत भाजपचे आमदार आहेत। तर वडगाव शहरीमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि कसबा विधानसभेत रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत। पुणे लोकसभामधील विधानसभा जागांचं समीकरण हे पुणे लोकसभेवरती प्रभाव टाकणारं ठरतं आणि त्यामुळे येथील विधानसभा जागांची माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं। कसबा विधानसभा मतदारसंघात जुन्या पेठा आणि 18 पगड जाती आणि विविध धर्मांचे मतदार आहेत। 1995 पासून भाजपचे एकहाती वर्चस्व या विधानसभेवरती आहे। सलग 25 वर्ष गिरीश बापटांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। तर 2019 साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या होत्या, पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत इथं काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी हा मतदारसंघ खेचून आणला। इतकंच नाही तर धंगेकरांनी बापटांना सलग दोन्ही विधानसभा निवडणुकीत चांगलंच आव्हान दिलं होतं। धंगेकरांशिवाय रोहित टिळक, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे हे स्थानिक काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या उमेदवारासाठी बळ उभं करू शकतात। तर भाजपच्या मागे इथं ताकद उभी करणाऱ्यांमध्ये हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे हे असतील। ब्राह्मण बहुल कसब्यातून भाजपने पोटनिवडणुकीत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने इथला ब्राह्मण समाज नाराज झालेला, पण नंतर मेधा कुलकर्णींना राज्यसभा देत पक्षाने ब्राह्मण समाजाची नाराजी हा फॅक्टर सांभाळून घेतला। बाकी पर्वती विधानसभा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, नंतरच्या 15 वर्षात भाजपने इथं वर्चस्व निर्माण केलंय। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्य देणारा हा मतदारसंघ ठरला होता।
व्यापारी आणि झोपडपट्टीवासीय असा संमिश्र मतदार इथं आहे। या मतदारसंघाचा कौल कुणाकडे असेल यावर या मतदारसंघातून लोकसभेला किती मतदान येणार आहे हे अवलंबून आहे। कोथरूड विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला आहे। सध्या इथे चंद्रकांत पाटील आमदार आहेत, मात्र त्याआधी या मतदारसंघाचं नेतृत्व मेधा कुलकर्णी करत होत्या। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना या भागातून मोठं मतदान मिळालेलं। बाकी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये दिलीप कांबळेंच्या दोन्ही कार्यकाळात भाजपची इथं ताकद वाढलेली आहे, मात्र मतदानाची टक्केवारी अजून वाढू शकलेली नाहीये। काँग्रेसची देखील या मतदारसंघात मोठी ताकद आहे। बाकी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच युतीकडेच राहिलेला आहे। सध्या भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे इथून आमदार आहेत। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या तिन्ही प्रभागातील सर्व 12 भाजपचे नगरसेवक निवडून आले होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या गिरीश बापटांना या शिवाजीनगर मतदारसंघातून 77,982 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना 48,450 मतं मिळाली होती। थोडक्यात इथं भाजपचं पारडं जड दिसतंय। राहिला वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ, तर या मतदारसंघात सुनील टिंगरे हे अजितदादा गटाचे आमदार आहेत, तसेच जगदीश मुळीकांचा हा मतदारसंघ राहिलेला आहे। थोडक्यात इथं भाजप आणि राष्ट्रवादीची तितकीच ताकद आहे। एकंदरीत 6 देखील जागांवरनं लक्षात येतं की पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे, त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नक्कीच नसणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे आणि त्यामुळे इथं काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढाई होणार आहे, हे जवळपास फिक्स आहे। आता पाहूया वसंत मोरे हा फॅक्टर पुणे लोकसभेमधली गणित बदलू शकतो का? कारण वसंत मोरेंनी मनसे सोडण्याचा टायमिंग पहा। वसंत मोरे वारंवार पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवत होते, मात्र पक्ष त्यांच्या या इच्छेला रिस्पॉन्स देत नव्हता। यावरूनच वसंत मोरे नाराज होते आणि यात सगळ्यात महत्त्वाची ठरली ते त्यांनी घेतलेली शरद पवारांची भेट। राष्ट्रवादी पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीत वसंत मोरे पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचायला होत्या। त्यातच त्यांनी मनसे सोडल्याचं वृत्त आलं, त्यामुळे वसंत मोरे शरद पवारांचा हात धरतात का अशा चर्चा रंगल्यात। समजा शरद पवारांकडे जाण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली तर वसंत मोरे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरू शकतात का हेही पाहूया। पुणे लोकसभेची निवडणूक भाजप ज्याप्रमाणे मोदींच्या चेहऱ्यावर लढणार त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या चेहऱ्यावरती ही लोकसभा जागा लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे इथं शरद पवार फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो। शरद पवारांना पुण्याची जागा हवी आहे, पण त्यांच्याकडे आजवर तुल्यबळ उमेदवार इथं नव्हता। मग शरद पवार वसंत मोरेंना पुणे लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या मागे महाविकास आघाडीची ताकद उभा करू शकतात। त्यात वसंत मोरेंची वैचारिक भूमिका देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला साजेशी अशीच आहे, कारण मनसेने जेव्हापासून हिंदुत्ववादी भूमिका घेतली तेव्हापासून वसंत मोरे आणि मनसेमध्ये अंतर निर्माण झालं होतं। मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे राज ठाकरेंनी आदेश दिले होते, पण माझ्या प्रभागात शांतता हवी आहे आणि त्यामुळे मी हनुमान चालीसा लावणार नाही अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरेंनी त्यावेळी घेतली होती। कट्टर हिंदुत्वाला विरोध या वसंत मोरेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला देखील वसंत मोरेंचा प्रचार करण्यासाठी वैचारिक अडचण तशी येणार नाही, पण त्यांच्यासाठी काँग्रेस आपला पुण्यावरचा दावा सोडायला तयार होणार नाही हेही तितकंच खरंय। बाकी तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार आहे? भाजपकडून कुणाची दावेदारी स्ट्रॉंग ठरणार आहे? तुमची मतं, तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।